महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, काय निकाल लागला तो तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल। आता विषय आहे राज्यसभेचा। देशातील 10 राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्यात। त्यातील आसाममधील 2, बिहारमधील 2, हरियाणा, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेशमध्ये 1 आणि महाराष्ट्राच्या 2 जागा रिक्त झाल्यात। या जागा रिक्त झाल्या असल्या तरी त्यांच्या निवडणुकीची घोषणा होणं अजून बाकी आहे। ती घोषणा होईल त्यावेळेला त्याबद्दलची अपडेट लगावबत्तीच्या YouTube चॅनलवरून तुम्हाला दिली जाईलच। पण आता महाराष्ट्रातल्या एका राज्यसभेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीवर बोलणं गरजेचं आहे। ती जागा म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचेच खासदार होते, पण आधीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले। प्रफुल्ल पटेल यांच्याच या जागेवर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना संधी दिली आहे। हे करून अजितदादांनी काय डाव साधलाय हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। बारामतीच्या लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या। सुप्रिया सुळेंनी तब्बल 1,58,333 मतांच्या फरकाने सुनेत्रा पवारांचा पराभव केला। जर या पराभवाची तुलना 2019च्या निवडणुकीशी केली तर 2019 मध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांचन कुल यांचा 1,55,774 मतांच्या फरकाने पराभव केला होता। सांगायचं काय तर सुळेंनी सुनेत्रा पवारांचा जास्त मतांच्या फरकाने पराभव केलाय। म्हणजेच काय तर अजित पवारांचा बालेकिल्ला असूनही बारामतीत दादांना मोठा फटका सहन करावा लागला। परिणाम इतका झाला की दादांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। अजितदादांनी पक्षात बंड करून संपूर्ण महाराष्ट्रात जरी वेगळी चूल मांडली असली तरी त्यांचा बालेकिल्ला त्यांना राखता आला नाही। हाच मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेलाय। आता तोच डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी देणं अजित पवारांना महत्त्वाचं वाटतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंची बारामतीतून लोकसभेवर निवड झाल्याने बारामतीचा चेहरा केंद्रात पाठवणं महत्त्वाचं होतं। यामुळे बारामतीत झालेल्या पराभवाचं डॅमेज कंट्रोल भरून काढणं आणि अपमानाचा बदला घेणं हेच अजित पवारांचं पहिलं टार्गेट असू शकतं। सुनेत्रा पवारांना संधी दिल्यामुळे अजित पवारांनी दुसरा डाव साधलाय, तो म्हणजे त्यांना मिळणारं केंद्रातलं मंत्रिपद। अजित पवारांच्या वाट्याला जाणारं स्वतंत्र कारभाराचं राज्यमंत्रीपदही सुनेत्रा पवारांना मिळण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंना मंत्रिपद नाही, पण सुनेत्रा पवारांना मंत्रिपद मिळणं ही अजित पवारांच्या अभिमानाची गोष्ट आहे। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून केली जाणारी कामं हे बारामतीचा डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी दादांच्या फायद्याचं ठरू शकतं। किंबहुना केंद्रातला निधी सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून बारामतीमध्ये वळवण्यात अजित पवारांना यश मिळालं, असाच मेसेज बारामतीच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यात दादांना यश मिळू शकतं। दादांनी तिसरा डाव साधलाय, तो म्हणजे विधानसभा निवडणुकीचा। बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभेतलं चित्र कसं आहे तर काँग्रेसचे 2, भाजपचे 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत। 2019 मध्ये बारामती लोकसभेत मोडणाऱ्या 6 विधानसभेत राष्ट्रवादीचे 4 उमेदवार मैदानात होते। दौंड, इंदापूर, बारामती आणि खडकवासला त्यातल्या दोघांनी विजय मिळवला। इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आणि बारामतीतून स्वतः अजित पवारांनी। आता उरलेल्या 2 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून आलेत। त्या जागा म्हणजे दौंड आणि खडकवासल्याची। आता याच जागांवर अजित पवारांना दावा करता येत नसला तरी इतर 2 जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला गेल्यात त्या भोर आणि पुरंदरवर दावा करण्यासाठी अजितदादांकडे ताकद असू शकते। म्हणजेच बारामती लोकसभेतील 6 पैकी 4 उमेदवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असले तर नवल वाटायला नको। दादांनी साधलेला चौथा डाव म्हणजे पक्षांतर्गत असलेली नाराजी। या जागेवर सुरुवातीला पार्थ पवारांच्या नावाची चर्चा होती, पण पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं तर पक्षातील ज्येष्ठ नेते उघडपणे नाराजी व्यक्त करू शकतात। किंबहुना इतर कोणाला राज्यसभेची संधी दिली तरी दुसऱ्या नेत्यांची समजूत काढण्याची वेळ दादांवर येऊ शकते। लोकसभेत बसलेल्या फटक्यामुळे आधीच नाराज झालेला कार्यकर्ता पुन्हा नाराज होण्याची शक्यता दाट आहे। त्या नाराजीचा फटका येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवरती होऊ शकतो। त्यामुळे राज्यसभेवरून वाद निर्माण होऊ नये किंवा नेत्यांमध्ये नाराजी पसरू नये यासाठी सुनेत्रा पवार हा एकमेव पर्याय अजित पवारांच्या समोर होता, जो पर्याय दादांनी अवलंबल्याचं दिसून येते। त्यातच घरातल्या उमेदवाराला संधी दिली तरच ती जागा आपल्या पक्षात टिकू शकते। जर दुसऱ्याला संधी दिली तर तो उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याच्या शक्यतांनाही नाकारता येत नाही। त्यामुळेच सुनेत्रा पवारांना संधी देणं अजित पवारांना महत्त्वाचं वाटतं। मंडळी, या व्यतिरिक्त कोणता मुद्दा असू शकतो ज्याचा विचार करून अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेची संधी दिली असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।